नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करियर काउन्सिलिंग मध्ये। मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करियर मेंटॉर। तर लवकरच इंजिनिअरिंग कॅप राउंड 1 चा निकाल येणार आहे। दरवर्षी हा निकाल येत असतो। हा पण व्हिडिओ यासाठी बनवतो की कुठलाही इंजिनिअरिंग कॅपचा जो निकाल असतो तो कॅपचा निकाल आपण नेमका कशा प्रकारे चेक करायचा आणि तो निकाल चेक केल्यानंतर आपण नेमकं पुढे काय करायचं हे आपण डिटेल मध्ये बघणार आहोत। हा एक व्हिडिओ असा आहे जो कुठल्याही वर्षी तुम्ही वापरू शकता। जरी मी हा व्हिडिओ 2025 मध्ये बनवत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही दरवर्षी वापरू शकता। नेमकं कसं बघायचं मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। निकाल सध्या 2025 चा अजून आलेला नाहीये, तेव्हा आपण 2024 चा निकाल नेमका आल्यानंतर कसा बघायचा होता ते बघूया, जेणेकरून तुम्हाला 25 चा निकाल पाहता येतो। आता आपल्याकडे 25 च्या निकालाची लिंक थोड्या वेळातच येते, म्हणजे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लिंक येते। ती लिंक आली की तुम्ही त्या लिंकवरती जाऊन तुमचा निकाल चेक करू शकता, तुमचा अलॉटमेंट चेक करू शकता। तेव्हा आता हे नेमके अलॉटमेंट पाहायच्या कशा, त्यातले काय डिटेल्स पाहायचे आणि पुढे काय करायचं हे सगळं आपण डिटेल मध्ये या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। जसं की व्हिडिओचं टायटल आहे इंजिनिअरिंग कॅप 1 चा निकाल कसा पाहायचा आणि पुढे काय करायचं, हे सगळं आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत। या वर्षी इंजिनिअरिंग करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, तेव्हा सर्वांनी हा व्हिडिओ पाहायचा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत शेअर करायचा आहे। निकाल पाहायचा कसा आणि पुढे काय करायचं, दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासाठी दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत। सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की निकाल कुठे येणार, कसा येणार। आपले बघा, आपल्याकडे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण इथे तुम्ही बघू शकता आपली कॅपची वेबसाईट आहे। कॅपच्या वेबसाईट मध्ये आपण इथे बघू शकता की डाव्या साईडला ही आता ही FE 2024 वेबसाईट आहे। बघा, अशी सेम आपली या वर्षीची 25 वेबसाईट आहे। आपण 25 ची पण वेबसाईट चेक करून घेऊया। FE 2025 महासीईटी, हे बघा ही आपली 25 वेबसाईट आहे 2025 ची। इथे तुम्ही बघू शकता, ओके, डाव्या साईडला स्क्रुटिनी लिस्ट ऑफ इनटेक कॅपॅसिटी, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट, इन्स्टिट्यूट वाइज अँड कॅटेगरी वाइज सीट मॅट्रिक्स, ह्या गोष्टी आलेल्या आहेत। इथे थोड्याच वेळामध्ये या प्रकारची विंडो दिसते तुम्हाला। इथेच तुम्हाला थोड्या वेळामध्ये बघा चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस फॉर कॅप राउंड 1 या प्रकारची विंडो तुम्हाला इथे थोड्याच वेळामध्ये दिसते। ओके, ती दिसल्यानंतर काय करायचंय, इथे तुम्ही त्या विंडोला क्लिक करायचंय। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पुढे तुमचा इथे EN नंबर आणि डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकावी लागते। तुमचा स्वतःचा जो ऍप्लिकेशन नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकावा लागतो आणि डेट ऑफ बर्थ टाकावी लागते। तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची आहे। ही डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्ही सबमिट करायचं। बघा, हे सगळं 24 आहे, 25 ला सेम असंच करायचंय आणि पुढच्या वर्षी पण सेम असंच करायचंय की तुम्हाला या लिंक वरती तुमच्या अलॉटमेंट स्टेटस मध्ये जाऊन तुमचा निकाल बघायचा, EN नंबर टाकायचा, डेट ऑफ बर्थ टाकायचा। मी आता सबमिट करतोय। इथे या प्रकारे सबमिट केलं की लॉग इन केलं जातं। ओके, या प्रकारचे तुमचे डिटेल्स तुम्हाला येतात। इथे बघा प्रोव्हिजनल अलॉटमेंट डिटेल्स, इथे कॅप राउंड 1 चे या प्रकारचे डिटेल्स तुम्हाला येतात समोर। त्यात पहिलं काय दिले बघा, सगळ्यात पहिल्यांदा इन्स्टिट्यूट अलॉटमेंट, काय अलॉट झाले ह्या मुलांना, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्स अलॉटेड कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, तुम्हाला झालेल्या कॉलेजचं नाव आणि ब्रांचचं नाव इथे सगळ्यात पहिल्यांदा दिसतं। त्यानंतर चॉईस कोड, बेनिफिट टेकन, कॅटेगरी, सीट अलॉटेड टाइप, GVJS, प्रेफरन्स अलॉटेड नंबर 16 आणि कॅप राउंड 1 आणि मेरिट नंबर आणि मेरिट पर्सेंटाइल वगैरे येतं। आता इथे बरेच विद्यार्थी कसं कन्फ्युज होतात बघा। बरेच विद्यार्थी, सर माझं इथं बेनिफिट टेकन इथे कधी कधी नो येतं किंवा कॅटेगरी बेनिफिट येत नाही। एखादा विद्यार्थी अलॉट होताना जर ओपन मधून अलॉट झाला तर तिथे तसं काही लिहून येत नाही, तेव्हा त्यांचं कन्फ्युजन हे होतं की आता सर नेमकं तिथे काय करायचं कळत नाही। ओके, इथे बघा, इथे तुम्ही फक्त तुम्हाला भेटलेल्या कॉलेजचं नाव बघायचंय, ब्रांचचं नाव बघायचंय, बाकी बेनिफिट टेकन पासून खालच्या गोष्टी बघणं गरजेचं नाहीये। बेनिफिट टेकन काय, जर तुम्ही कॅटेगरीचा बेनिफिट मिळवून सीट मिळवली असेल तर इथं बेनिफिट टेकन कॅटेगरी येतं किंवा इथं नन येतं किंवा ओपन येतं। सीट अलॉटमेंट टाईप, आता काय असतं, सगळ्यात पहिल्यांदा सीट अलॉटमेंट होताना काय असतं, वेगवेगळ्या टाईपच्या सीट असतात। सगळ्यात पहिल्यांदा ओपनची सीट असते, ओपन फिमेलची सीट असते, PWD ची सीट असते, अशा वेगवेगळ्या टाईपच्या सीट असतात। तर त्या तुम्हाला कुठल्या टाईपची सीट मिळाली हे दिलेले, ह्याचा अर्थ असा नाही की ही सीट मिळाली म्हणजे आता तुम्हाला एखाद्या इथं आता सध्या ह्या मुलाला विजेची सीट मिळाली, ह्याला जर मार्क्स चांगले असतात, ह्याने साधं कॉलेज टाकलं असेल, त्याला ओपनची सीट मिळाली असते त्या कॉलेजमध्ये। तर सीट अलॉटमेंट टाईप जो आहे, सीट टाईप अलॉटेड, हे काही महत्वाचा नसतो। हा काही जरी असला तरी तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचे बेनिफिट मिळतात। इथं असं शकतं की तुम्हाला ओपनची सीट मिळाली, आता हा विद्यार्थी विजेचा आहे, याला विजेची सीट मिळालेली आहे, त्यामुळे इथं बेनिफिट टेकन म्हणजे कॅटेगरी आलेलं आहे आणि इथं विजे आलेलं आहे, कितवा नंबर मिळालाय हे सगळं येतं आणि खाली थोडेसे इन्स्ट्रक्शन येतात। ह्या इन्स्ट्रक्शन्स मध्ये काय महत्वाचं असतं, ह्या इन्स्ट्रक्शन्स मध्ये खाली तुम्हाला या वर्षीचे इन्स्ट्रक्शन येतील की काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत, कधीपर्यंत तुम्हाला सीट ऍक्सेप्ट करायचे, कधीपर्यंत जॉईन करायचे। ओके, तर निकाल कसा बघायचा, निकालामध्ये अगदी दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत, कॉलेजचं नाव, ब्रांचचं नाव आणि कितव्या नंबरचं ऑप्शन लागले। एक नंबरचं ऑप्शन लागले असेल तर वेगळी गोष्ट, दोन आणि एक सोडून दुसऱ्या नंबर लागले असेल तर वेगळी गोष्ट आहे। ते आपण डिटेल मध्ये जाणून घेऊया। सगळ्यात पहिल्यांदा
की या वर्षीचा शेड्यूल काय आहे. बघा आज काय, आज 31 जुलै आहे. 31 जुलैला निकाल येणं अपेक्षित आहे, संध्याकाळपर्यंत निकाल येईल. तर हा निकाल तुम्ही कसा बघायचा आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. पुढं काय करायचंय, ऍक्सेप्टिंग टू द ऑफर शीट बाय कॅन्डिडेट थ्रू हिज लॉग इन ॲज पर द अलॉटमेंट कॅप राऊंड 1. ह्यासाठी 1, 2, 3 अशी तारीख दिलेली आहे, 3 दिवस दिलेले आहेत. तुम्हाला आज जे सीट लागेल पुढच्या 3 दिवसामध्ये ते सीट ऍक्सेप्ट करायचं आहे. जर सीट लागलं तर ऍक्सेप्ट करायचे. आता नाही लागणार असं मला वाटत नाही होईल, पण असं झालं असेल तर राऊंड 2 ला तुम्ही चांगले ऑप्शन भरा. पण जर सीट अलॉट झालं तर पुढे त्यांनी काय करायचंय, जे काही सीट लागलं असेल तुम्हाला, तुमच्या पसंतीचं लागलं किंवा नापसंतीचं लागलं, ह्या 3 दिवसामध्ये तुम्हाला सीट ऍक्सेप्ट करायचं आहे. ओके, पुढे काय दिलंय, कॅन्डिडेट हु हॅव बीन अलॉटेड द प्रेफरन्स ॲज पर देअर फर्स्ट प्रेफरन्स इन राऊंड 1 shall pay the seat acceptance fees by online mode through their login and such candidate shall not be eligible to participate in subsequent rounds. हे महत्वाचं बघा, तुमचं जर 1 नंबरचा अलॉट तर झालं आपल्याला, 1 नंबरचा ऑप्शन जर लागला असेल तर ते ऑटो फ्रीज केलं जाणार आहे आणि तुम्हाला त्या कॉलेजला लवकरात लवकर रिपोर्ट करायचे. हा टाइम नीट लक्षात ठेवा. बघा 1 ते 3 दुपारी 3 वाजेपर्यंत सीट ऍक्सेप्ट करायचं. खूप जणांना वाटतं की 3 वाजता 3 तारखेला शेवटी सीट ऍक्सेप्ट केलं तरी चालतंय. तसं नाही करायचं. पहिल्याच दिवशी मी म्हणेन की ज्यांना सीट लागला असेल त्यांनी ते सीट ऍक्सेप्ट करायचे. ज्यांना 1 नंबरचा ऑप्शन लागलाय, प्रेफरन्स नंबर 1 लागला असेल, फार कमी मुलं असणार आहेत असे, तरी पण मी सांगतोय जर चुकून तुम्हाला 1 नंबरचा ऑप्शन लागला असेल तर तुम्हाला तुमचं ऑप्शन ऑटो फ्रीज होतं. लॉग इन मध्ये 1000 रुपये पे करायचे असतात आणि तुम्हाला दिलेल्या टाइम मध्ये, इथे रिपोर्टिंग टाइम पुढेच दिलेला आहे, रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट कन्फर्मेशन बाय ऍडमिशन, confirmation of admission by submitting required documents and payment of fee after cap round 1. इथे 5 वाजेपर्यंत तुम्हाला रिपोर्टिंग दिलेलं आहे. ज्यांना 1 नंबरचा ऑप्शन लागला आणि ऑटो फ्रीज झालं चुकून, म्हणजे ऑटो फ्रीज म्हणजे आपोआप ऑटो फ्रीज झालं, त्यांनी 3 तारखेपर्यंत 5 वाजेपर्यंत जायचंय. सीट ऍक्सेप्ट करायची वेळ आहे 3 तारखेला 3 वाजेपर्यंत, कॉलेजला रिपोर्ट करायची वेळ आहे 3 तारखेला 5 वाजेपर्यंत. आता हे झालं फक्त पहिलं ऑप्शन लागलेल्या विद्यार्थ्यांसाठी. ज्या विद्यार्थ्यांना 1 नंबर सोडून ऑप्शन लागले त्यांना काय करायचंय, कुठंच जायची गरज नाही. बघा 99.99% मुलांना कॅप राऊंड 1 नंतर कुठे जायची गरज नाहीये. निकाल बघायचा आहे, लॉग इन मध्ये जाऊन तुम्हाला सीट ऍक्सेप्ट करायचं असतं. लॉग इन मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा निकाल बघायचा, नंतर सीट ऍक्सेप्ट करायचं. सीट कसं ऍक्सेप्ट करायचं, त्याच्या पुढे काय करायचं, हे सगळं मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. पण सध्या तरी लक्षात घ्या की जर पहिला ऑप्शन लागला असेल तरच जायचं. खूप जण परेशान होतात, सर कॉलेज लागले, फीस किती आहे, कधी जाऊ, कुठं जाऊ असं विचारतात. अशा चौकशा करत बसायचं नाहीये, तुम्हाला कुठंच जायचं नाहीये. पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला जर 1 नंबरचा ऑप्शन सोडून दुसरे ऑप्शन लागले तर तुम्हाला सीट ऍक्सेप्ट करायचंय, निवांत राहायचंय. पुढच्या सीट ऍक्सेप्ट करायचा वेळ काय दिलाय, 1 ते 3 तारखेपर्यंत सीट ऍक्सेप्ट करायचं. कसं करायचं, स्वतःच्या लॉग इन मध्ये करायचंय. त्याच्या 4 स्टेप्स असणार आहेत लॉग इन मध्ये. त्या स्टेप्स काय असणार आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. पण सध्या निकाल कसा बघायचा ते बघायचं. निकालामध्ये काही आगाव बघत बसायचं नाही. काही आगाव म्हणजे काय, माझं म्हणणं आहे की सर माझं ओपन मधनं सीट लागलंय, मला कॅटेगरी बेनिफिट का नाही मिळाला वगैरे वगैरे नाही. बघा सीट अलॉट होताना सगळ्यात पहिल्यांदा सीट जे असतं ते ओपन मधनं मिळतं का बघतात. ओपन मधनं नाही मिळालं तर कॅटेगरीतनं बघतात. कॅटेगरीत नाही मिळालं तर तुमच्या फिमेल किंवा वेगवेगळ्या रिझर्वेशनवरनं बघतात. जेईच्या मुलांना, जर एखाद्या मुलाला सीईटी जेई मध्ये चांगले मार्क्स असतील तर सगळ्यात पहिल्यांदा त्याला जेई वरनं सीट मिळतं. ओके, त्याला सीट अलॉटेड टाईप इथं ऑल इंडिया सीट येतं, स्टेट लेवल जनरल विजे. जर एखाद्याला जेईतून सीट मिळाली असेल तिथं ऑल इंडिया सीट्स असं नाही इथं नाव येतं. तर हे काही बघणं गरजेचं नाही. तुम्हाला काय बघायचे, फक्त पहिल्या 2 लाईन्स बघायच्यात. कुठलं कॉलेज मिळाले, कुठली ब्रांच मिळाली, खालचं बघत बसायचं नाही. आणि उद्या 1 तारखेपासून काय करायचे, सगळ्यांनी आपल्या जोसाचं सीट ऍक्सेप्ट करायचे. सीट ऍक्सेप्ट घरी देखील करता येतं. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना म्हणेन की तुम्ही हे स्वतः करू शकतात. पॉसिबल असेल स्वतः करा, पॉसिबल नाहीये पटकन ऑफिसला 1 तारखेमध्येच यायचं आणि सीट ऍक्सेप्ट करायचं किंवा ऑनलाईन आपल्या टीमला सांगायचं आणि सीट ऍक्सेप्ट करून घ्यायचं. सीट ऍक्सेप्ट करण्यासाठी ऑटो फ्रीज झाला असेल किंवा काही पण, किंवा 2-3 नंबरचा ऑप्शन लागला असेल, काही जरी झालं असेल तर सीट ऍक्सेप्ट करण्यासाठी 1000 रुपये सगळ्यांना पे करावे लागतात. सगळ्यांनी लक्षात घ्यायचे. सीट ऍक्सेप्ट जोसाचा तुम्ही आज निकाल बघितला, पण उद्यापासून तुम्हाला त्याचे 1000 रुपये ऑनलाईन पे करावे लागणार आहेत. सगळ्यांनी हे विसरायचं नाहीये. 1000 रुपये विद्यार्थ्यांनी पे करायचे. खूप जण म्हणतात सर काउन्सिलिंगच्या फीस मध्ये इन्क्लूड आहे का, काउन्सिलिंगच्या फीस मध्ये ही फीस इन्क्लूड नाहीये. ही तुम्हाला सीट ऍक्सेप्ट करण्यासाठी एकदाच भरावी लागते. प्रत्येक राऊंडला भरावी लागते का, अजिबात भरावी लागत नाही. फक्त एक वेळेस तुम्हाला सीट ऍक्सेप्ट करावी लागते आणि तेव्हा ती फीस भरावी लागते. आता सीट ऍक्सेप्ट केल्यानंतर पुढे काय, सीट ऍक्सेप्ट केल्यानंतर पुढे काय, त्याच्यात 2 प्रकार आहेत. त्या म्हणजे सीट ऍक्सेप्ट घेऊन करून पुढे जायचं का तिथेच थांबायचं. जर तुम्हाला 1 नंबर सोडून समजा की 10, आता हा विद्यार्थी आपल्याला ह्याला 16 नंबरचा ऑप्शन लागलेला आहे आणि ह्याला वालचंदचं कम्प्युटर सायन्स भेटलेलं आहे आणि याला जर असं वाटलं की मला पुढच्या मध्ये जायचं नाहीये तर तो स्वतः लॉग इन मधनं ऑप्शन फ्रीज करू शकतो. याचे 2 प्रकार आहेत आपल्याकडे, आपण ते पण एकदा डिटेल मध्ये बघून घेऊया, फ्रीज आणि
मला 1 सेकंद वेळ द्या, मी थोडंसं पॉज करून पुढची चर्चा करतो. ओके, सो ज्यांना 1 नंबरचा ऑप्शन लागेल की 1 नंबर सोडून दुसरे ऑप्शन लागतील, 1 नंबरचा ऑप्शन लागलं तर त्याचा अर्थ ऑटो फ्रीज होतो. ऑटो फ्रीज झालं तर तुम्हाला पुढच्या 3 दिवसाच्या आत कॉलेज ऍडमिशन घ्यायला जावं लागतं. पण ही केसेस मॅक्झिमम विद्यार्थ्यांसोबत होणार नाहीये. 99.99 विद्यार्थ्यांना पहिलं ऑप्शन सोडून दुसरे ऑप्शन लागणार आहे. त्यांनी काय करायचंय बघा, सगळ्यात पहिल्यांदा सीट ऍक्सेप्ट करायचंय, 1000 रुपये ऑनलाईन पे करायचे. त्याच्या आधी एक स्टेप आहे, ती आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो, तो म्हणजे फ्रीज आणि बेटरमेंटचा. फ्रीज म्हणजे काय, सपोज आता एक विद्यार्थ्याचं मी तुम्हाला केस सांगितली, ज्याला 16 नंबरचं ऑप्शन लागलं होतं, पण त्याला आता तेच कॉलेज पाहिजे, त्याला पुढच्या राऊंडमध्ये जायचं नाहीये, त्याला पुढच्या राऊंडमध्ये ह्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज, चांगली ब्रांच याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. त्या केसमध्ये फक्त लॉग इन मधनं आपण फ्रीज ऑप्शन निवडू शकतो. अदरवाईज तुम्ही बेटरमेंट, ज्याला आपण नॉट फ्रीज म्हणतो, या प्रकारचा ऑप्शन निवडायचा असतो. हा आज नाही निवडायचा, हा जेव्हा 1, 2, 3 तारीख आहे तेव्हा हे सगळं करायचं आहे. ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची स्टेप आहे, ती म्हणजे सेल्फ व्हेरिफिकेशनची. ती कशी करायची हे पण आपण एका व्हिडिओ मार्फत बघणार आहोत. पण सध्या फक्त एवढं लक्षात घ्या, तुम्हाला निकाल बघायचा आहे आणि एक निर्णय घ्यायचा आहे की फ्रीज करायचे का नॉट फ्रीज करायचे. आपण 99% आपण 100% मुलांना सांगतो की बघा, यावर्षी 4 राऊंड आहेत, प्रत्येक राऊंड मध्ये तुम्हाला बेटर कॉलेज मिळायची शक्यता जास्त असते, तेव्हा तुम्ही चौथ्या राऊंड पर्यंत जायला हरकत नाहीये. पण जर तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये मनासारखं कॉलेज मिळालं असेल तर तुम्ही फ्रीज करू शकता. अदरवाईज सगळ्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट निवडायचे. आता हे दोन्ही निवडण्यासाठी काय बघा, सीट ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. तुम्ही सीट ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर दोन्ही ऑप्शन साठी तुम्ही 1000 रुपये पे करणं गरजेचं आहे. ह्या दोन्ही केसेसमध्ये 1000 रुपये भरावे लागतात. तुम्ही फ्रीज करा किंवा नॉट फ्रीज करा, तुम्हाला 1000 रुपये भरावे लागतात. ओके, यामध्ये अजून एक महत्त्वाचा टप्पा आहे, तो म्हणजे सेल्फ व्हेरिफिकेशनचा. आपण आता जे केलं ते ई व्हेरिफिकेशन किंवा फिजिकल व्हेरिफिकेशन केलं, पण अलॉटमेंट नंतर एक सेल्फ व्हेरिफिकेशन नावाचा प्रकार असतो, तो आपण पुढे बघणार आहे. सध्या तो महत्त्वाचा नाही आहे, आपण संध्याकाळी किंवा दिवसात सेल्फ व्हेरिफिकेशन चालू होईल त्याचा व्हिडिओ देऊ. पण आता आपण काय बघायचंय की निकाल कसा बघायचा, निकालामध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, आणि त्यानंतर एक निर्णय घ्यायचा की मला हे सीट फ्रीज करायचे का बेटरमेंट करायचे. निर्णय सोपा असणार आहे. 99% मुलांना मी सांगतोय की तुम्ही बेटरमेंट करायचे, पुढच्या राऊंडला जायचे. राऊंड 2 ला परत आपल्याला ऑप्शन फॉर्म भरता येतो, तो कसा भरायचा हे पण आपण सांगणार, कसा रीड करायचा हे पण आपण सांगणार. पण सध्या जेव्हा निकाल येईल तेव्हा सर्वांनी प्लीज निकाल कसा आहे ते बघायचा. निकाल लागला सर मला हे लागले ते लागले सांगण्यासाठी कॉल करायचे नाहीयेत. आम्ही देखील तुमचे निकाल चेक करत असतो. निकाल लागल्यानंतर फक्त कॉलेजचं नाव बघायचे, शांत राहायचे आणि त्यानंतर त्या कॉलेजमध्ये आपले काही मित्र लागले का एवढंच चेक करायचं, बाकी काही करायचं नाही. आणि सगळ्यांनी बेटरमेंट करून पुढच्या राऊंडमध्ये जायचे. त्यासाठी सगळ्यांनी लवकरात लवकर 1000 रुपये ऑनलाईन पद्धतीने QR कोडवर भरून घ्यायचे. ते आपण 1 तारखेपासून चालू करणार आहेत, त्याच्या 3 दिवस दिलेले आहेत. फ्रीज करायचं असेल आणि ऑटो फ्रीज जर झाला असेल, 2 केसमध्ये तुम्हाला 3 तारखेला 5 वाजण्याच्या कॉलेजला पोहोचावं लागतं. ह्या गोष्टी विसरू नका. अदरवाईज ऑटो फ्रीज झालं नसेल, आपण स्वतः जर फ्रीज केलं नसेल तर आपल्याला कॉलेजला जायची गरज नाहीये. परत विद्यार्थी पालकांना सांगतोय, कॉलेज लागलं की कधी कॉलेजला जायचं, आत्ता जायचं नाहीये. जेव्हा तुम्ही फ्रीज कराल किंवा चौथा राऊंड संपेल त्यानंतर तुम्हाला कॉलेजला जावं लागतं. त्याचे टाइम टेबल इथे दिलेले आहेत, त्या टाइम टेबलनुसार तुम्ही गोष्टी फॉलो करू शकतात. सध्या तरी तसं काही करायची नाहीये गरज. इथे आपल्याला टाइम टेबल दिलेला आहे. आता आपल्याला कॅप राऊंड 1 चा टाइम टेबल दिलेला आहे, त्यानंतर राऊंड 2 चा टाइम टेबल आहे, त्यानंतर राऊंड 3 चा टाइम टेबल आहे. जर तुम्ही फ्रीज केलं किंवा तुमचं ऑटो फ्रीज झालं तर तुम्हाला दिलेल्या वेळानुसार कॉलेजमध्ये पोहोचावं लागतं, ऍडमिशन घ्यावं लागतं, फीस पे करावी लागते. अदरवाईज तुम्हाला कुठेच पोहोचायची गरज नाही. खूप जण याच्यामध्ये कन्फ्युज असतात की सर कुठे कधी काय घेऊन जाऊ, डीडी घेऊन जाऊ. सध्या तुम्ही फक्त कॉलेज अलॉटमेंट बघा. जर फ्रीज करायचं असेल तर तुम्हाला त्या कॉलेजच्या वेबसाईटवर जायचं, त्याची माहिती बघायची, त्याची फीस बघायची, त्या फीसचा डीडी फीसच्या अमाऊंटचा डीडी किंवा चेक तुम्ही घेऊन किंवा ऑनलाईन पैसे ऑनलाईन नेट बँकिंगने पण तुम्ही ट्रान्सफर करू शकतात. प्रत्येक कॉलेजची पॉलिसी वेगळी असते, ते आपण नंतर बघूयात. सध्या आपलं महत्त्वाचं काम आहे की निकाल बघणं आणि निर्णय घेणं, कुठला फ्रीज आणि नॉट फ्रीजचा. तो जो निर्णय मी तुम्हाला सांगितला तो निर्णय घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे की काय करायचं, मला फ्रीज करायचंय का बेटरमेंट करायचं. मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी बेटरमेंटच करणार आहेत मला माहिती आहे. तेव्हा सगळ्यांना विनंती आहे, राऊंड 1 चा निकाल पेशंटली बघा. संध्याकाळी निकाल येईल, निकालाची लिंक आल्याला तुम्हाला ग्रुपवरती टाकण्यात येईल. तुम्ही निकाल बघायचा, शांत राहायचंय. ओके, तेव्हा हडबड करायची नाही. नेक्स्ट डे 1 तारखेला तुम्ही ऑफिसला यायचंय किंवा ऑनलाईन पद्धतीनं सीट ऍक्सेप्ट करून त्याला फ्रीज किंवा बेटरमेंट ह्यापैकी ऑप्शन निवडून पुढे जायचंय. फ्रीज केलं तर लवकरात लवकर कॉलेजला पोहोचावं लागतं. लक्षात ठेवा, खूप जण काय करतात, 3 तारखेला फ्रीज करतात. 3 तारखेला फ्रीज केलं तर 5 वाजेपर्यंत कॉलेजला पोहोचावं लागतं. तेव्हा जे काही निर्णय घ्यायचे ते 1 आणि 2 तारखेलाच घ्यायचे, 3 तारखेपर्यंत जायचं नाहीये. सोबतच 3 तारखेला यावर्षी मेडिकलची काउन्सिलिंग आलेली आहे. 3 तारखेला आपण ऑफिसमध्ये कुठलंच काम करणार नाही, सगळ्यांना सांगतोय. जे काही करायचं ते पुढच्या 2 दिवसामध्ये करून घ्यायचं. तुम्हाला सीट ऍक्सेप्ट करायचं, बेटरमेंट करायचं, जे काय असेल तर तुम्ही 1 आणि 2 तारखेला करून घ्यायचं आणि आपलं मोकळं व्हायचं. पुढच्या राऊंडसाठी आपण मोकळे. ठीक आहे, ही झाली इंजिनिअरिंग कॅप राऊंड 1 चा निकाल कसा पाहायचा आणि पुढे काय करायचं याबद्दलची माहिती. इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या अशा अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.